भ्रष्टाचार हा देशाच्या विकासाला लागलेला सर्वात मोठा कॅन्सर आहे। भ्रष्टाचार नावाच्या कॅन्सरने सामान्य व्यक्ती हा शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात लाचखोर कर्मचारी अधिकारी यांचा भक्ष्य बनून शेवटी लाचार होतो। पण कधी कधी जनसामान्य व्यक्तीला तक्रार कुठे करावी आपला वाली कोण माहिती नसते। म्हणूनच लाचलुचपत विभाग अमरावतीकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणी MTV चे मंगेश ठाकरे यांच्या चमू सोबत अभिनयपूर्ण पथनाट्यातून भ्रष्टाचार मुक्त भारत प्रति जनजागृती अभियान अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या कल्पनेतून DYSP सुनील किनगे मंगेश मोहोड यांच्या पुढाकाराने परतवाडा बस स्थानक परिसरामध्ये डेपो मॅनेजर जीवन वानखडे व शकुंतला रेल बचाव सत्याग्रह सामाजिक कार्यकर्ता योगेश खानजोडे, डॉक्टर राजा धर्माधिकारी राजेश अग्रवाल, विजय गोंडसवर, विलास सोलंकी, संजय डोंगरे यांच्या सहकार्याने परतवाडा अचलपूर परिसरामध्ये पथनाट्यातून भ्रष्टाचार मुक्त भारत प्रति जनजागृती करण्यात आली आहे। तुमच्या डोक्यावर मोठी केसात कुस्ती म्हशीवर बसला कावळ्यानं घेतला झोका। आता आमची गोष्ट ऐका आली नाटक मंडळी आली नाटक मंडळी आली नाटक मंडळी आली नाटक मंडळी आली मंडळी आपल्या गावाला। म्हणजे मी तुला 1500 रुपये दिले तर कुठेही गुन्हेगार तुला 2 रुपये दिया हा 10 रुपये जरी दिले तरी गुन्हेगार तू। अरे पण नका तो मग तुम्हाला सांगितलं का मग पेटी कशी घेऊ तुला माहित आहे सरकारी कामान 12। अरे बाबा जर कधी याच्यासाठी एवढं चांगलं आपल्यापाशी डिपार्टमेंट असत अँटी करप्शन ब्युरोने एक वेळ कंप्लेंट टाकली अँटी करप्शन ब्युरो हा मग बापरे त्याचं ऑफिस कुठे तो माहित असेल कलेक्टर ऑफिसच्या मागे त्याचं ऑफिस आहे तिथं जाऊन आपले SP साहेब आहे SP साहेब आहे तो कोणालाही भेटला तर आपले असिस्टंट नंतर SP साहेब भेटला तरी ते आपलं काम करून द्या। पण मला काही एवढं सांग मी ठीक आहे कंप्लेंट करून मी आणि मग सोमवारचं माया काही कमी जास्त झालं। अरे असा कसा कमी जास्त करा उलट त्याने तुझं काम पहिले करायला लागत त्यानं जर काम केलं नाही तर हे सिद्ध होईल का काम करायला पैसे मागून आला होता म्हणून वेळ करू आला म्हणून असं मग काय तर त्याला काम पहिले तुझं करावं लागत पहिले वेळ करायला म्हणून काय तर म्हणजे मला अँटी करप्शन ब्युरो जाऊन कंप्लेंट करायला हा जाऊन कंप्लेंट करा मशीन हिंमत तर कमी तुम्ही फोन करून दिले बोलावून की हा तसं एवढं फोन नंबर तुला माहिती आहे काय फोन नंबर माहिती आहे लाच घेऊ नये लाच देऊ नये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दक्षता सप्ताहात MTV इरसाल टीमचे जनजागृतीसाठी पथनाट्य सादरीकरण मंगेश ठाकरे रवी किरण कांडलकर आचल गजभिये शुभम खंडारे प्रज्वल दामले शुभम स्थूल तुषार रामटेके व टीमने केले। लाच मागणाऱ्या शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांना अटक करण्यासाठी टोल फ्री नंबर 1064 वर संपर्क करा असे आवाहन पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांनी केले। आजचा जो कार्यक्रम आहे प्रथमतः मी जीवन वानखडे साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्यानंतर परतवाड्याचे श्री योगेश भाऊ खानजोडे राजाभाऊ धर्माधिकारी आणि पत्रकार मंडळी यांचं सुद्धा मी या ठिकाणी आवर्जून आभार मानतो। आणि काल मी मंगेशला आपल्या योगेशला काल मी फोन करून सांगितलं की असे कार्यक्रम 2 परतवाड्यात घ्यायचे थोड्या कमी वेळात त्यांनी तयारी केली। त्याचप्रमाणे हे मंगेश भाऊ ठाकरे आहेत निळ्या जॅकेटवाले हे नकलाकार आहेत तुमच्या माहितीसाठी आणि महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत मराठी नकलाकार आहेत। इरसाल नमुने म्हणून त्यांचं नाटक प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामध्ये पुष्पीचा रोल आहे त्यांचा 2 तास कंटिन्यू ते एकटे सादर करतात एक पात्री प्रयोग ते सादर करतात असे मंगेश भाऊ ठाकरे। त्यांनी हिंदी चित्रपटात सुद्धा काम केलेलं आहे मराठी चित्रपटात सुद्धा काम केलेलं आहे असे ख्यातीनामक आहेत। आणि माझ्या डोक्यात आलं की आपण जो आमचा सप्ताह सुरू आहे याच्यामध्ये आपण पथनाट्य घेतलं पाहिजे पथनाट्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत मेसेज हा लवकर जातो त्यामुळे त्यांना मी निमंत्रित केलं आणि निमंत्रित केल्यानंतर मी ही संकल्पना मांडली त्या मी जी संकल्पना मांडली त्याला दुसऱ्याच मिनिटाला त्यांनी दुजोरा दिला आणि काल सांगितलेली संकल्पना आज त्यांनी अंमलात आणली। आज दिवसभरापासून ते त्या याच्यामध्ये आहेत। आजचा हा 5वा प्रयोग आहे आणि विशेषतः त्यांची चमू सुद्धा थकलेली नाही आहे।
तर भ्रष्टाचार विरोध मध्ये नागरिक यांनी निर्भयपणे समोर येऊन अँटी करप्शन ब्युरोला तक्रार द्यावी असे मत योगेश खानजोडे यांनी व्यक्त केले। आज इथं बसस्थानक परिसर या अगोदर आपण जयस्तंभ चौक परतवाडा इथे एक कार्यक्रम घेतलेला होता आणि मंगेशजी ठाकरे साहेब यांची जे पथनाट्य टीम आहे दक्षता जनजागृती सप्ताह अँटी करप्शन ब्युरोकडून माननीय ऍडिशनल SP साहेब श्री सचिंद्रजी शिंदे साहेब इथे आपल्या समोर उपस्थित आहेत। त्यांना पण आम्ही 2 मिनिटं इकडे मंचावर आमंत्रित करतो। माननीय DYSP श्री सुनीलजी किनगे सर हे पण आलेले आहे आणि मंगेशजी मोहोळ साहेब आपण पण इथे आमंत्रित आहात। आज माननीय आमचे डेप्युटी मॅनेजर हे नेहमी आमच्या संघर्ष समितीसोबत राहतात आणि आज ह्या इतका सुंदर एक पथनाट्य जनजागृती कार्यक्रम पथनाट्याच्या मार्फत एक जनजागृती अँटी करप्शन ब्युरो अमरावतीने जे केलेला आहे त्यामध्ये खरोखर हे जनजागृती जनसामान्यात पोहोचली पाहिजे। प्रत्येकाला सगळ्या गोष्टी एक तुमचा जो टोल फ्री नंबर आहे तो माहिती पडला पाहिजे। यासाठी आदरणीय माननीय श्री सचिंद्र शिंदे साहेब आणि श्री मंगेशजी मोहोळ साहेब सुनीलजी किनगे साहेब हे अमरावतीवरून आपल्या परतवाड्याला स्वतः आलेले आहे। DYSP सुनील किनगे मंगेश मोहोळ यांनी जनतेला आवाहन केले की तुम्ही प्रशासनाला मदत कराल तरच आम्हाला भ्रष्ट अधिकारीबाबत माहिती होणार, अन्यथा भ्रष्टाचार हा 4 भिंती आतच दाबून जाईल। निर्भयताने तक्रार द्याल, आम्ही कारवाई नक्की करणार। प्रमाणे यावर्षी सुद्धा दक्षता जागृती सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तो कार्यक्रम 27/10/25 ते 2/11/25 पावे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये मंगेश भाऊंना आम्ही पाचारण केलं। ती संकल्पना आमचे ऍडिशनल SP श्री शिंदे सर यांनी त्यांना 3 दिवसाआधी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा आमचा जो उद्देश आहे भ्रष्टाचार निर्मूलनाबाबतचा याबाबत आपण पथनाट्य सादर करा। अतिशय कमी वेळामध्ये मंगेश भाऊ ठाकरे यांनी आणि त्यांचे चमूनी रवी कांडलकर वगैरे यांनी अतिशय कमी वेळामध्ये अतिशय सुंदर असं हे सादर केलेलं आहे, जेणेकरून सोप्या आणि सरळ भाषेमध्ये लोकांना जे समजू शकेल किंवा कुठल्याही प्रकारचा शासकीय किंवा निमशासकीय अधिकारी कर्मचारी असो आपले कर्तव्य बजावताना लाच जर मागत असेल तर त्याच्यावर आळा कसा घालायचा याबाबत त्यांनी पथनाट्यामधून अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपल्या समोर सादर केले। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।